अहिल्यानगर विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेटसाठी घेतल्या जाणाऱ्या आवाजावी शुल्काविरोधात वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील आधार केंद्राकडून 5 ते 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांकडून बायोमेट्रिक अपडेटसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही सेवा पूर्णपणे मोफत करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। शासनाच्या आदेशानुसार 5 ते 7 वर्ष आणि 15 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट हे पूर्णपणे विनामूल्य असावे। तथापि जिल्ह्यातील अनेक आधार केंद्रांवर विद्यार्थ्यांकडून 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम आकारले जात असल्याचे उघड झाले आहे। या संदर्भात शासन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनात जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली की जिल्ह्यातील सर्व प्रमाणित केंद्रांना शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत स्पष्ट आदेश द्यावेत। तसेच शुल्क आकारणाऱ्या केंद्र चालकांचा परवाना रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावेळी प्रसाद भिवसने, जे.डी. शिरसाट, हनीफ शेख, योगेश साठे, राजू भिंगारदिवे, प्रवीण अमर भिरवणे, ॲडव्होकेट योगेश गुंजाळ, गणेश राऊत, सुधीर ठोंबे, रविकिरण जाधव, संकेत शिंदे, विवेक कसबे, रियाज शेख, मनोज साळवे, नीरज पान, गोविंद आठवले, शिवशंकर काळमोरे, अजित कुऱ्हाडे, देविदास भालेराव यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शासनाने दिलेल्या मोफत सेवा विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहर तालुका कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे। निवेदनाचा विषय असा होता की 5 ते 17 वयोगटातील जे काही विद्यार्थी शाळेमध्ये शिकत आहेत आणि आता त्यांचं सध्या बायोमेट्रिक अपडेट आधार कार्ड अपडेट करण्याचं काम प्रामुख्याने खूप जोरात चालू आहे। त्या बायोमेट्रिक करण्यासाठी त्या आधार कार्ड जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्यांचं जे मेन ऑफिस आहे त्यांनी आदेश केलेले आहेत सगळ्या सेंटरवाल्यांना की 5 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांचं तुम्ही आधार कार्ड हे मोफत करण्यात यावं, त्यासाठी कोणतीही फी आकारू नका, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल असे आदेश केलेले आहेत। त्या आदेशाची प्रत आम्ही कलेक्टर साहेबांना दिली आणि सांगितलं की या आदेशाची आपण लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी। तसंच जे काही सेंटर पैसे घेतील त्यांच्यावर कारवाई करावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की जे कोणी असं आम्ही आवाहन केलेलं आहे, आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। कलेक्टर साहेबांनी सांगितलं की जे कोणी 5 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांचा अपडेट करण्यासाठी पैसे घेणार असत किंवा घेतलेले असतील त्यांनी त्या पावतीसह कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांची तक्रार नोंदवावी आणि त्यांच्यावरती कारवाई केली जाईल अशी त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलेलं आहे। आणि असं एक आम्हाला अनुभव आला आज कलेक्टर ऑफिसमध्ये की जमाबंदीचा आदेश असल्या कारणाने आम्ही फक्त 5 लोकच भेटू शकतो। हेच जर सत्ताधारी पक्षाचे लोक जर असते तर तिथं जमाबंदीचा आदेश त्यांनी लागू नसता केला आणि आमच्या काही कार्यकर्त्यांना त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली, त्याबद्दल आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। जय भीम।